रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. वृक्षारोपण व शालेय साहित्य वाटपातून डॉक्टर भारत खराटे यांचा वाढदिवस साजरा. चाटे शिक्षण समूहाचे डायरेक्टर प्राध्यापक डॉक्टर भारत खराटे यांच्या 54व्या वाढदिवसानिमित्त आविष्कार फाउंडेशनच्या वतीने पन्हाळा तालुक्यातील कुशिरी येथील आश्रमशाळेत वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी आविष्कार फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पवार यांनी प्रास्ताविकातून आश्रमशाळेच्या कार्याचा आढावा घेतला. गेली 15 वर्ष आविष्कार फाउंडेशन या आश्रमशाळेसाठी विविध स्वरूपात सहकार्य करत असून संस्थेच्या भावी वाटचालीसाठी प्राध्यापक डॉक्टर भारत खराटे यांनीही भरीव योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्राध्यापक डॉक्टर भारत खराटे यांनी आश्रमशाळेच्या नूतन इमारतीसाठी क्रीडा साहित्य, प्रयोगशाळा, ग्रंथालय तसेच इतर शैक्षणिक सुविधांसाठी चाटे शिक्षण समूहामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी शाळेत सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याची सूचनाही त्यांनी व्यवस्थापनाला केली. यावेळी प्राध्यापक मधुकर पाटील, आश्रमशाळा व्यवस्थापनाचे अध्यक्ष बाबासाहेब वडगावकर, ॲडव्होकेट मुंडे, डॉक्टर निरांत खराटे, पत्रकार निवास मोटे, सामाजिक कार्यकर्ते सय्यद भाई, सुशांत कांबळे, मुख्याध्यापक शशिकांत मेहतर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर डॉक्टर भारत खराटे यांनी आश्रमशाळेची पाहणी करून भविष्यात शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली. विन टीव्ही मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे. मित्र, संस्थेनं इथं तुमच्यासोबत काही वेळ घालवण्यासाठी जे बोलवलेलं आहे त्याबद्दल सन्माननीय अध्यक्ष, त्याच्यानंतर संस्थापक, सेक्रेटरी, पूर्ण मॅनेजमेंट आणि ऑल द टीचर्स सगळ्यांचं मी सुरुवातीला आमच्या चाटे शिक्षण समूहाकडून, चाटे सरांकडून आणि व्यक्तिशः मी आणि माझे सर्व सहकारी त्यांच्याकडनं मी त्यांचे खूप आभार व्यक्त करतो. वेगवेगळ्या गोष्टी चालू असतात, पण त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते शिक्षण. आणि शिक्षण या अशा भागामध्ये ही शाळा स्थापन करणं, ही शाळा उभी करणं आणि ती नेटानं चालवणं हा खूप कसरतीचा भाग आहे. मला इथं आल्यानंतर ही शाळा बघितल्यानंतर खरं म्हणजे मी असं म्हणेन मला इथं यायला उशीर झाला, परंतु नॉट लेट म्हणून आपण पुढं जाऊया. चाटे शिक्षण समूह हा एक आहेच, पण या समूहाच्या क्लासेस, शाळा, कॉलेजच्या माध्यमातून चांगल्या लोकांशी आम्ही जोडलेले गेलो आहोत. त्याच्यामुळे या सगळ्या लोकांना आव्हान करून आपण ही जी तुमची कन्सेप्ट आहे, जरी इथे शिक्षकांच्या पगारी शासन करत असलं तरी इन्फ्रास्ट्रक्चर किंवा ह्या सगळ्या गोष्टींसाठी या सगळ्या येणाऱ्या मुलांना राहण्यासाठीचं एक चांगलं हॉस्टेल असावं, त्यात मुलींचं वेगळं असावं, मुलांचं वेगळं असावं. आणि आपण काळ पुढं चालला आहे, काळासोबत जावं लागेल तुम्हाला. आणि म्हणून आपण सेमी इंग्रजी माध्यम, एक गणिताचा शिक्षक आणि एक मॅथ्सचा शिक्षक, तुमचे जे शिक्षक आहेत त्यांना मी सेमी इंग्रजी माध्यमात शिकवण्याची प्रॅक्टिस करून देतो. त्यांना स्टडी मटेरियल कसं शिकवायचं, त्यांच्या परीक्षा कशा घ्यायच्या, कारण सेमी इंग्रजी सुरू केल्याशिवाय या मुलांना बाजारात अजिबात भाव मिळणार नाही. कारण सेमी इंग्रजी ही काळाची गरज आहे. कारण ही मुलं 10वी झाली, 11वी 12वी झाली की त्यांना पुढे जायचं आहे, कारण आपण त्यांचं बेसिक एज्युकेशन करतो. त्याच्यामुळे संस्थेचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांनी ही गोष्ट नोंद करून घेतली पाहिजे. तुमच्या सायन्स मॅथ्सच्या टीचरांना माझ्यासोबत एक बैठक करून द्या, लगेच आपण प्रशिक्षणाची सोय करू. आणि एक शिक्षक मी सायन्स मॅथ्सचा तुम्हाला आमच्या संस्थेकडून, ज्याचं पगार आम्ही करू वर्षभर, पण तो टॅलेंटेड शिक्षक दर, टाळ्या वाजू नका, नीट ऐकून घ्या, 5वी ते 10वीची मुलं आणि शिक्षक दर आठवड्याला तो इथे येईल किंवा तुमच्या टाइम टेबलनुसार. आणि एकाची जबाबदारी द्या, आपण या पोरांना डेफिनेटली सायन्स मॅथ्ससाठी सेमी इंग्रजीमध्ये कन्वर्ट करू. त्याला संस्थेला काहीही करावं लागत नाही, फक्त इंग्रजी माध्यमाची पुस्तकं लागतात. सेमी इंग्रजी म्हणजे मराठी माध्यमातलं काहीही डिस्टर्ब नसलेलं. आणि जेव्हा आपण सेमी इंग्रजी केलं असं कळेल तेव्हा अजून इथं 100 मुलं वाढतील. लोकांना त्याची गरज आहे.
त्याच्यामुळे सेमी इंग्रजीचा एक निर्णय आज आपण घेऊया. 2, हॉस्टेलच्या बाबतीत तुमची किती मुलं कशी राहतात हे नीट कागदावर तयार करा. रोटरी समाजसेवा हे काम करणारं एक मोठं माध्यम आहे. त्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरच्या आपल्याला व्यवस्थित संस्थेचा प्रस्ताव तयार करून, मी फक्त एवढंच सांगतो तुम्हाला या निमित्तानं, या मुलांसाठी संस्था अतिशय प्रॉपर आहे. संजय पवार सरांनी ज्या संस्थेमध्ये आत्तापर्यंत काही ना काही स्वरूपात दरवर्षी तुम्हाला सहकार्य केलेलं आहे, तसं इतरांनाही सहकार्य केलेलं आहे. पण संस्थेच्या सर्व व्यवस्थापनाला मी विनंती करतो की तुम्ही तुमचा हा जागेचा प्लॅन जो आत्ता तुम्ही केला आहे तो आहेच आहे, त्याच्यामध्ये या मुलांना अजून कसं बेस्ट, मगाशी मी हॉस्टेलचा मुद्दा, आपण पहिली प्रायोरिटी सेमी इंग्रजी आणि हॉस्टेलला देऊया, ह्या 2 गोष्टी. त्याच्याशिवाय जी काही साधनं आहेत इलेक्ट्रॉनिक्समधली, लायब्ररीमधली, लॅबॉरेटरी, आता लायब्ररी थोडीशी ह्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियामुळे दुरापास्त होत चालली, म्हणजे त्याला स्क्रीन असला पाहिजे. असं एक चांगलं स्कूल अकॅडमिकली, अर्थात संस्थेचा ह्याच्यामध्ये अतिशय इंटरेस्ट पाहिजे आणि संस्थेचा इंटरेस्ट या अर्थानं पाहिजे की त्याचं मॉनिटरिंग, त्याची ऑपरेशनल सिस्टीम, याचं ट्रेनिंग घेण्याची शिक्षकांची तयारी पाहिजे. कारण नवीन NAP जे येतं आहे, या NAPचा तुम्हाला कंपल्सरी यूज करावा लागतो. कारण यू आर नॉट पॉलिसेमिक, तुम्ही अभ्यासक्रम ठरवणारे नाही आहात, तुम्ही राज्यमंडळाशी अटॅचड आहात. त्याच्यामुळे तुमचं ॲफिलिएशन राज्यमंडळाचं आहे. राज्यमंडळ हे जे बदल करतं त्यातली सेमी इंग्रजीत बदल होणं हा एक खूप महत्त्वाचा विषय. त्याच्याशिवाय एक इंग्रजी आणि एक लोकसत्तासारखं, म्हणजे असे काही पेपर्स आपण इथं सुरू करूया. म्हणजे बेसिक गोष्टी ज्या मी माझ्या विद्यार्थी दशेपासून बाबा आमटेंच्या आश्रमात बघितल्या, त्याच्यानंतर आपल्या पवनेर विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.